श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मात 18 पुराणे आहेत, परंतु शिवपुराण हे सर्वात जास्त वाचलेले पुराण आहे. असे म्हणतात की फक्त शिवपुराण श्रवण केल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात आणि त्यामुळे शिवलोकात स्थान मिळते. शिवपुराणाच्या दुसऱ्या अध्यायात या संदर्भात एक कथा आहे जी देवराजाशी संबंधित आहे. शिवपुराण ऐकून देवराजाला शिवलोक कसे प्राप्त झाले. प्राचीन काळी एका नगरात देवराज नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत दुर्बल, गरीब आणि वैदिक धर्मापासून दुरावलेला होता. तो कोणतेही धार्मिक कार्य करत नसे आणि सदैव पैसे कमावण्यात व्यस्त असे. तो सर्वांची फसवणूक आणि विश्वासघात करायचा. त्याने कमावलेला पैसा त्याने कधी धार्मिक कामांसाठी वापरला नाही. एके दिवशी फिरत फिरत तो प्रयागला पोहोचला आणि तिथे त्याला शिवालयात मुक्काम केलेले अनेक संत महात्मे दिसले. शिवालयातही त्याने मुक्काम केला, पण त्याला ताप आला. तापामुळे त्याचे शरीर गरम होऊ लागले आणि त्याला वेदना होऊ लागल्या. शिवमंदिरातच एक ब्राह्मण शिवकथा सांगत होते. तापाने पेटलेला देवराजही ब्राह्मणाच्या तोंडून शिवकथा ऐकत होता. पण महिनाभरानंतर त्याचे शरीर तापाने इतके आजारी पडले की त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर यमराजाच्या दूतांनी त्याला फासावर बांधून बळजबरीने यमलोकात नेले. परंतु भगवान शिवांचे दूत हे यमराजाच्या दरबारात जाऊन त्यांनी यमराजाच्या दूतांना मारहाण करून धमकावले आणि देवराजला त्यांच्या तावडीतून सोडवून यमपरीहून कैलास पर्वतावर नेले. कैलास पर्वतावर पोहोचल्यानंतर त्यांनी देवराजाला भगवान शंकराच्या स्वाधीन केले. अशा प्रकारे अधर्मी देवराज शिवपुराण ऐकूनच त्याला शिवलोकाची प्राप्ती झाली. म्हणून असे म्हणतात की जो शिवपुराण किंवा शिवकथा ऐकतो त्याला शिवलोकाची प्राप्ती होते.